सगळ्यात पहिल्यांदा मी ही विनंती करेन की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, तरच तुम्हाला पुढचं टेक्निक काय आहे हे कळेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते अनुभवता येईल. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती गेल्या 40 वर्षापासून पेक्षाही अधिक वर्षापासून काम केलं जात आहे. याच्यात भरपूर अभ्यास केला जातोय, संशोधन केलं जातंय आणि ह्या बाबतीतच डॉक्टर प्रॉक्टर काय म्हणतायत की डॉक्टर प्रॉक्टर म्हणतायत की तुम्ही जी गोष्ट मागताय ही गोष्ट तुम्हाला अगदी सहज साध्य होते आणि त्यालाच आपण आकर्षणाचा नियम म्हणतो. मग ते तुमचं आरोग्य असेल, आनंद असेल किंवा पैसा असेल, जेही असेल ते तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळू शकतं. आणि त्याचप्रमाणे जॉन असारफ काय म्हणतात, ते म्हणतात की तुम्ही जे मागता ती गोष्ट लहान असेल, मोठी असेल की कशीही असेल, परंतु ती तुम्हाला आधी मिळू शकते, सहज साध्य होऊ शकते या आकर्षणाच्या नियमाने. मग तुम्हाला जर ज्या घरात तुम्हाला राहायची इच्छा आहे की मग जो बिझनेस करायचा आहे अशी इच्छा आहे, ते सगळं तुम्हाला मिळू शकतं फक्त ह्या नियमामुळेच. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जिथेही राहता, कुठेही राहता, म्हणजे डॉक्टर प्रॉक्टर असं म्हणतात की तुम्ही भारतात राहा, इंग्लंडमध्ये राहा, अमेरिकेत राहा किंवा आणखीन कुठेही राहा, तुम्ही जिथेही कुठे राहता आपल्या सगळ्यांमध्ये एक असीमित शक्ती अशी परिणित झालेली असते आणि ती एकाच नियमाने आपल्या सगळ्यांना काम करायला लावते. तुम्ही कुठेही राहिलात तरी तुमच्या डोक्यात जोही विचार चाललेला असतो तो विचारच ब्रह्मांडाला आकर्षित करत असतो आणि तो विचार म्हणजे तुमचा प्रत्येक विचार ही एक शक्ती असते आणि म्हणूनच ती ब्रह्मांडाला आकर्षित करते. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणते आणि मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे आणि मी आताही सांगते की आपण सतत सकारात्मक विचार करायचे, सतत सकारात्मक मनामध्ये सुद्धा बोलायचं. आपण मनाशी सुद्धा बोलतो बघा, तर ते बोलणं सुद्धा आपलं मनाशी सकारात्मक असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण बोललो म्हणजे आपला प्रत्येक जो विचार असतो त्या प्रत्येक विचाराचा विचार ब्रह्मांड करत असतं आणि म्हणून ह्या विचाराचा आपण विचार करायचा आहे की आपण सकारात्मकच विचार करायचा आहे आणि सकारात्मकच बोलायचं आपल्या मनाशी सुद्धा. तर आता ऐकूया की आकर्षणाचा नियम काय आहे. लॉ ऑफ आकर्षण यावरती मी मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला नक्की देईन म्हणजे तुम्हाला तो पाहता येईल. आधी तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि म्हणजे तुम्हाला मी आता हे जे टेक्निक सांगते हे टेक्निक तुमच्या लक्षात येईल. तर हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला लक्षात येईल की आकर्षणाचा नियम म्हणजे नेमका काय. थोडक्यात मी पुन्हा एकदा सांगते. आकर्षणाचा नियम म्हणजे काय, आपण आकर्षण एखाद्याला आकर्षित करणे आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने. जेव्हा समोरचा आपल्याकडे आकर्षित होतो म्हणजेच त्याला आपण आकर्षित करतो. तर हाच आकर्षणाचा नियम आहे. इथेही आपण ब्रह्मांडाला आकर्षित करायचं आहे आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने, आपल्या लिहिण्याने. तर हे ब्रह्मांड आपल्या भोवती असतं. जसं आपल्याला हवा आहे पण दिसत नाही तसं ब्रह्मांड आहे पण ते आपल्याला दिसत नाही. आपण म्हणतो की आपल्या घरात वास्तुपुरुष आहे, चांगलं बोला, सकारात्मक बोला. आई नेहमी सांगते की शुभ विचार करा. तर तसे आपण शुभ विचार करायचे आहेत आणि त्यामुळे ते ब्रह्मांड आपले शब्द जे असतं ते कॅच करत असतं. तुम्ही काय बोलता आहे ह्याकडे ब्रह्मांडाचं लक्ष असतं. तुमचे शब्द तो फक्त उचलतो, तुमचा हेतू काय आहे हे त्याला कळत नाही. आणि म्हणूनच नेहमी आपण घरामध्ये सुद्धा बोलताना शुभ बोलायचं आहे आणि विचारही चांगले करायचे. जर आपले विचार चांगले असतील तर आपले आचार चांगले येतील आणि आपल्या तोंडातनं शब्दही चांगले पडतील. तर आता हे जे ब्रह्मांड आहे हे ब्रह्मांड म्हणजे या ब्रह्मांडाला आपल्याला आकर्षित करायचं आहे. तर याला आकर्षित करण्यासाठी असे बरेच काही नियम आहेत, बरेच काही टेक्निक्स आहेत. त्याच्यातली आज मी एक टेक्निक तुम्हाला इथे सांगणार आहे, ते म्हणजे 555 ही टेक्निक आहे. 555 अशी ही टेक्निक आहे. या टेक्निकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या टेक्निकमध्ये पहिली गोष्ट म्हणजे ही आहे की आपल्याला इच्छापूर्तीसाठी ही टेक्निक वापरायची आहे. ही टेक्निक वापरताना आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे नोटबुक आणि एक निळ्या रंगाचं बॉलपेन आपण घ्यायचं आहे. आता नोटबुक कशी घ्यायची, तर नोटबुक घेत असताना आपण एक लक्षात घ्यायची गोष्ट की ही नोटबुक घेताना ती पूर्ण कोरी पानं असलेली घ्यायची आहेत. त्याच्यावर रेघा असल्या तरी काहीच हरकत नाहीये, परंतु घेताना ती कोरी घ्यायची नोटबुक. तुम्ही दुकानातून नवीन विकत वही आणा किंवा घरात असेल तरी पण चालेल किंवा एखादी डायरी घ्या तरीही चालेल, परंतु ती कोरी पाहिजे. कोरी ह्यासाठी पाहिजे की तुमच्या जर त्या नोटबुकमध्ये बरंच काही लिहिलेलं असेल आणि तुम्ही त्यातच काही कोऱ्या पानांवरती तुमची इच्छापूर्ती लिहायला सुरुवात केली तर ब्रह्मांड गोंधळात पडेल. त्याला कळणार नाही की याच्यातलं नेमकं काय आपण घ्यायचंय आणि कोणती इच्छा पूर्ण करायची. आणि त्यासाठी आपण कोरी वही घ्यायची. या कोऱ्या वहीवरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. ही इच्छा किती दिवस लिहायची आहे, तर ही इच्छा आपल्याला 5 दिवस लिहायची. किती वेळा लिहायची आहे, तर 55 वेळा. 5 दिवस 55 वेळा ही इच्छा आपल्याला या वहीत लिहायची. आता तुमची इच्छा कोणती आहे, तुमची इच्छा कोणतीही असू शकते.
जॉबसाठी असेल, प्रमोशनसाठी असेल, तुमच्या आरोग्यासाठी असेल, तुमच्या मुलांच्या लग्नासाठी असेल, कोणतीही इच्छा असू शकेल. समजा आता आपण असं गृहीत धरूया की तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन हवंय, तर तुम्हाला ती इच्छा या कागदावर लिहायची. तर तुम्ही काय करायचंय, पहिल्यापासून जी सुरुवात करू तिथे आपण वर्तमान काळामध्ये लिहायचंय. म्हणजे तुमच्या वर्तमान काळात काय गोष्ट घडली, म्हणजे तुम्हाला जर समजा जॉबमध्ये प्रमोशन मिळालं तर तुम्हाला काय वाटेल, आनंद होईल की नाही. मग तसंच आपण लिहायचं की अरे वा, मला जॉबमध्ये प्रमोशन मिळालेलं आहे, म्हणजे ही घटना घडून गेली आहे ऑलरेडी तुमच्या आयुष्यात, असं आपल्याला लिहायचंय. मग लिहायचं की अरे वा, छान, माझ्या जॉबमध्ये मला प्रमोशन मिळालेलं आहे, असं लिहायचंय. आणि असं हे 55 वेळा लिहायचंय, 5 दिवस लिहायचंय. आता हे लिहिताना काय काळजी घ्यायची, तर हे लिहिताना काळजी एवढीच घ्यायची आहे की तुम्ही जागा ठरवायची आहे, वेळ ठरवायची आहे. म्हणजे हे ह्याच्यासाठी ठरवायचं, तुम्ही कुठल्याही वेळेला लिहू शकता, कुठल्याही जागी बसून लिहू शकता, परंतु मी इथे याच्यासाठी म्हटलं की तुम्ही वेळ ठरवा. म्हणजे त्या वेळेला तुम्हाला बरोबर आता आपल्याला हे लिहायचं आहे ह्याची आठवण येईल आणि त्या जागेकडे तुमची पावलं आपोआप वळतील. आणि ती जागा तुमची कशी असायला पाहिजे, तर छान, स्वच्छ, साफसुथरी आणि शांत असली पाहिजे, ज्या ठिकाणी तुमचं मन कॉन्सन्ट्रेशन करून तुम्ही त्या वहीवरती तुमचं जे काही इच्छित आहे ते लिहू शकाल. तर अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. मग ती जागा कोणतीही असेल, झाडाखाली असेल, बगीच्यामध्ये असेल किंवा कुठेही, पण ती शांत असेल. तर तुम्हाला कोणत्या वेळेला लिहायचं, तुम्ही कोणत्याही वेळेला लिहा. सकाळी लिहा, दुपारी लिहा, संध्याकाळी लिहा, कधीही लिहा, काहीच हरकत नाहीये. परंतु ते लिहिताना ती वेळ तुम्हाला शांत असली पाहिजे, ज्या वेळेला तुमच्या घरात गडबड गोंधळ नसेल, तुमच्या आजूबाजूला गडबड गोंधळ नसेल, अशा वेळेला तुम्ही ते लिहू शकता. म्हणजे तुमचं लक्ष त्याच्यावरती केंद्रित होईल, तुमचा फोकस त्यावर असला पाहिजे. तर आता हे लिहिताना तुम्ही जर जागा आणि वेळ फिक्स ठेवली तर तुम्हाला ते सोपं पडेल, म्हणून मी वेळ फिक्स सांगितली, पण तुम्ही केव्हाही लिहू शकता. तर आता हे लिहिताना दुसरी काळजी काय घ्यायची की हे लिहित असताना आपण आपला मोबाईलचा आवाज बंद ठेवायचा. या सुमारास आपण कोणाशी बोलायचं नाहीये, त्या जागेवरनं उठायचं नाहीये. पूर्ण 55 वेळा लिहून होईपर्यंत त्या जागेवर बसून लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही गोष्ट झाल्यानंतर तुमचं 55 वेळा लिहून झालं की सगळ्यात शेवटी थँक्यू युनिव्हर्स लिहायला अजिबात विसरायचं नाहीये. कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासाठी कोणी करतं तेव्हा आपण अगदी आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रांना सुद्धा थँक्यू म्हणतो. तसंच युनिव्हर्स सुद्धा आपला मित्रच आहे, तर त्याला सुद्धा आपण थँक्यू म्हणायचं, कारण तो आपल्यासाठी ही मेहनत घेणार आहे, तर त्याला आपण थँक्यू म्हणायचं आहे. म्हणून सगळ्यात शेवटी आपण 55 वेळा लिहून झालं की थँक्यू असं म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ही वही नंतर बंद करून ठेवून द्यायची. ज्या दिवशी तुमचे 5 दिवस पूर्ण होतील त्या दिवशी सुद्धा ही वही बंद करून ठेवून द्यायची आहे. त्या वहीकडे पुन्हा आपण बघायचं नाहीये, जराही ढुंकून बघायचं नाही. आणि हाही विचार करायचा नाही की मी हे लिहिलं तर आहे, पण हे पूर्ण होईल की नाही हा विचार करायचा नाहीये. कारण मनामध्ये शंका आली तर हे पूर्ण होण्यासाठी कार्यात अडथळा येऊ शकतो. म्हणून मनामध्ये शंका आणायची नाही, विश्वास ठेवायचा आहे की माझं ब्रह्मांड हे काम पूर्ण करणारच आहे आणि हे होणारच आहे, हा विश्वास ठेवायचा आहे. आपल्या आतून वाईब्स असे आले पाहिजेत की नाही, माझा ब्रह्मांडावरती विश्वास आहे आणि हे काम होणारच आहे. आणि त्यामुळे हा जर विश्वास तुम्ही ठेवला तर तुमचं काम नक्की होणार आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला हे लिहिल्यानंतर तुम्ही ॲज युज्युअल तुमची नित्याची कामं करायची आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा हे काम कराल त्यावेळेला तुमच्या मनामध्ये मन 5ही दिवस शांत ठेवायचं, राग, चिडचिड असं काही असायला नाही पाहिजे. तर तुम्हाला ह्या ज्या टेक्निक्स आहेत ह्या टेक्निक्स पाळत असताना या गोष्टीचं भान नक्कीच ठेवायचं की तुमच्या आतून तो विश्वास असला पाहिजे आणि तरच ते विश्वासावरती सगळं काम होत असतं. म्हणून तो विश्वास तुम्ही मनामध्ये 5ही दिवस पाळायचा. पण आता परत पुढचा प्रश्न तुमच्या मनामध्ये हा येईल की मग आम्हाला हे कधी येईल, आम्हाला याचा अनुभव, तर ते नाही सांगता येत. तुम्ही विश्वास ठेवा आणि तुमचं नित्याचे काम, कर्म सुरू करा आणि ते विसरून जा की तुम्ही हे लिहिलेलं आहे, ब्रह्मांडाकडे याची तुम्ही मागणी केली आहे, हे तुम्ही विसरून जायचं आहे. तुम्हाला ज्या वेळेला अनुभव येईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की अरे हे आपण लिहिलेलं होतं, आपल्याला ब्रह्मांडाने दिलेलं आहे, हे तुम्हाला त्यावेळेला लक्षात येईल. परंतु एक आणखीन गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की हे करत असताना आपल्याला आपलं जे मन आहे हे मन कायम इतर कामांमध्ये आपल्याला व्यस्त करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवायची, हे लिहित असताना
तुमचा गोल आधी छोटा ठेवा. खूप मोठा गोल जर ठेवला तर इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागेल. आधी छोटा गोल ठेवा, मग इच्छा पूर्ण होईल, मग तुमचा विश्वास वाढेल आणि त्यानंतर तुमचा त्याच्यावर विश्वास बसेल. आणि छोटा गोल ठेवणं याच्यासाठी मी म्हटलं की ते पूर्ण होण्यासाठी पटकन मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इच्छा अशी करायची आहे की जी ब्रह्मांड पूर्ण करू शकेल आणि ती आपल्या सुद्धा आवाक्यात असेल, म्हणजे आपणही ती पूर्ण करू शकेल. म्हणजे तुम्ही जर रोज झोपून राहत असाल आणि म्हणाल की ब्रह्मांडाने मला 1,00,000 रुपये रोज दिले पाहिजेत, तर असं होणार नाहीये. त्याच्यासाठी मेहनत, परिश्रम, कष्ट हे घ्यावेच लागते. ते कष्ट घेत असतानाच तुम्हाला त्या इच्छेची इच्छापूर्ती करण्याची अपेक्षा ठेवता येईल. नुसतं झोपलोय आणि काम होणार असं होणार नाहीये. त्यासाठी मेहनतही करायची, तरच तुम्ही ती ब्रह्मांडाकडे इच्छा पूर्तीची अपेक्षा ठेवू शकता. तुम्ही हे जेव्हा करत असाल त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही ब्रह्मांडावरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या मनामध्ये जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह ठेवायची आहे. ही गोष्ट विसरून जायची आहे. तर हे टेक्निक तुम्ही नक्की करून बघा. परंतु हे टेक्निक करून बघत असताना मी एक गोष्ट इथे नक्की सांगेन की आपल्या तोंडून बाहेर कधीच नाही, नको हे शब्द अजिबात येता कामा नये. आपलं हे काम होणारच आहे, होणार आहे. आता नको नाही हे असं मी का म्हणलं की बघा, आपल्या मनामध्ये आता परीक्षेचा जर विषय असेल, एक्झामचा विषय असेल, तर मी या एक्झाममध्ये आता फेल होणारच नाहीये असं न म्हणता मी आता या एक्झाममध्ये मला A ग्रेड मिळणार आहे असं म्हणायचं. म्हणजे पॉझिटिव्ह, सकारात्मक. जे मी पहिल्यापासून सांगते की आपण सकारात्मक विचार ठेवायचे. किंवा तुम्हाला एखादी कार हवी असेल तर तुम्ही त्या कार बाबतीत पण सुद्धा लिहायचं की मला कार मिळालेली आहे, मी गाडीने सगळ्यांच्या बरोबर फिरत आहे, सगळी फॅमिली घेऊन मी फिरायला गेलेलो आहे, असं आपण डोक्यामध्ये ठेवायचं. म्हणजे मला गाडी मिळालेली, मला कार मिळालेली आहे हे आपण डोक्यात ठेवायचं आहे. पण गाडी कोणती हे स्पेसिफिक तुम्हाला त्यामध्ये लिहावं लागेल. वहीमध्ये तुम्हाला त्याची नोंद करावी लागेल, तरच ती गाडी तुम्हाला मिळेल. नुसती गाडी म्हणलं तर परत ब्रह्मांड गोंधळात पडेल की नेमकी कोणती गाडी यांना हवी आहे. स्कूटर हवी आहे की 4 चाकी व्हीलर म्हणजे 4 व्हीलर हवी आहे, काय हवं आहे हे कळणार नाही. 4 व्हीलरमध्ये सुद्धा अनेक कंपन्यांच्या गाड्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला नेमकी कोणती हवी आहे ते आपण लिहायला पाहिजे. तर तुम्ही जे स्पेसिफिक लिहाल ते तुम्हाला ब्रह्मांडाकडनं मिळेल. लक्षात ठेवा, गोल छोटा ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमची इच्छापूर्ती लवकर होईल. आणि जेवढं तुम्ही तुमच्या आव्याकात असेल तेच तुम्ही मागा, जे ब्रह्मांडाच्या आव्याकात असेल ते तुम्ही मागा. कारण तुम्ही मोठी इच्छा कराल आणि तुम्हाला नाही मिळालं, परत तुम्हीच म्हणाल की मी केली इच्छा पण मॅडम आम्हाला काय अनुभव आलाच नाहीये, तुम्ही सगळं खोटं सांगितलं. तर खोटं अजिबात नाहीये, हे स्वतः मी करून बघत आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सांगत आहे की तुम्ही हे करून बघा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. फक्त मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सकारात्मक राहा. विचार सोडून द्या. नंतर 5 दिवस ती वही बंद करून ठेवून विचार सोडून द्यायचा आहे. तुम्हाला याचं फळ नक्कीच मिळेल. फक्त आपण जी ऊर्जा आपण बाहेर सोडतो तीच ऊर्जा आपल्याला ब्रह्मांड वापस देत असतं. म्हणून ऊर्जा चांगली सोडा, म्हणजे तुम्हाला सगळं काही चांगलं मिळेल. आणि या सगळ्या नियमांचं पालन करा तर तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट येईल. मला नक्की तुम्हाला आलेला रिझल्ट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. खूप धन्यवाद. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.